नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवरती. तर या व्हिडिओमध्ये आपण दोन पॉईंट्सवरती बोलणार आहोत. पहिला म्हणजे कॅन लास्ट इयर स्टुडंट्स अप्लाय, जे पुणे मेट्रोमध्ये वेगवेगळ्या पोस्टसाठी रिक्रुटमेंट निघालेलं आहे आणि ज्याची प्रोसेस ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्याची प्रोसेस आजपासून स्टार्ट झालेली आहे. तर त्यासाठी लास्ट इयरचे स्टुडंट्स अप्लाय करू शकतात का, खूप मोठा प्रश्न आहे हा. आणि लास्ट इयरचे स्टुडंट्स म्हणजे असे पण विद्यार्थी की ज्यांचं इंजिनिअरिंग कंप्लीट झालेलं आहे, त्यांचं लास्ट सेमिस्टरचा रिझल्टसुद्धा लागलेला आहे, पण त्यांच्याकडे आता डिग्रीचं सर्टिफिकेट नाही आहे. कारण ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना तुम्हाला डिप्लोमा किंवा डिग्रीचं सर्टिफिकेट तिथे अपलोड करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, कुठलं सर्टिफिकेट त्यांनी अपलोड करायचं याबद्दलसुद्धा बोलणार आहोत. आणि लॉग इनचा इश्यू एक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना तो इश्यू फेस करतात की ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना त्यांना जर परत लॉग इन करायचं असेल तर मग ते लॉग इनचं ऑप्शन येत नाही आहे. ठीक आहे, त्याबद्दलसुद्धा बोलणार आहोत आपण. पण त्याआधी तुम्ही एक रेकॉर्डिंग आहे का? हॅलो मॅम, महामेट्रो मॅम, प्रसाद बोलतो मी, एक विद्यार्थी. तर आजपासून पुणे मेट्रोमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म प्रोसेस स्टार्ट झालेली आहे काही पोस्टसाठी. तर मॅम, त्याच्यामध्ये एक डाऊट होता मला, जो नोटिफिकेशनमध्ये क्लिअर नाही त्यांनी मेन्शन केलं की जे लास्ट इयरचे स्टुडंट्स आहेत डिप्लोमा किंवा डिग्री, तर ते अप्लाय करू शकतात का SC, आणि TC या पोस्टसाठी? नाही, एक्सपिरियन्स नाही आहे, डिग्री डिप्लोमा एलिजिबल आहे. तर मग लास्ट इयर जे ॲपिरिंग स्टुडंट्स आहेत, सध्या त्यांचं लास्ट 7 सेममध्ये आहेत, तर ते विद्यार्थी काय कंप्लीट व्हायचं आहे, अजून 6 महिने आहेत, किंवा काही लोकांचे रिझल्ट नाही लागलेले आहेत, तर ते विद्यार्थी अप्लाय करू शकतात का? कारण कसं आहे ना, ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये एक फील्ड आहे जिथे आपल्याला सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, डिप्लोमा सर्टिफिकेट नाही तर डिग्री सर्टिफिकेट. मग तेच मला कन्फर्म विचारायचं होतं की मग त्यासाठी आपण लास्ट सेमिस्टरचा रिझल्ट अपलोड करू शकतो का, जर रिझल्ट नसेल आला किंवा एक सेमिस्टर बाकी असेल, की मग त्यासाठी कंप्लीट तुमच्या हातामध्ये डिग्री पाहिजे अप्लाय करण्यासाठी? ओके. नाही, पण काही विद्यार्थी असे आहेत, आता समजा पुणे युनिव्हर्सिटीचे जेवढे काही विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यामध्ये त्यांचे सगळे सेमिस्टर कंप्लीट झालेलं आहे, त्यांचं फायनल सेमिस्टरचा सुद्धा रिझल्ट लागलेला आहे, पण त्यांच्याकडे अजून डिग्री नाही आली आहे. त्यांचे सगळे सेमिस्टर कंप्लीट झाले आहे, म्हणजे त्यांचं इंजिनिअरिंग कंप्लीट झाली आहे, पण डिग्री नाही आहे. हो, मग त्या केसमध्ये आम्ही तिथे अपलोड काय करायचं, तिथे जेथे अपलोडचं ऑप्शन आहे, डिग्री किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी सांगितलं आहे. हॅलो. ठीक आहे. अजून एक छोटासा डाऊट होता मला, तेच ॲप्लिकेशन फॉर्म. ठीक आहे, म्हणजे मी परत या नंबरवरती संध्याकाळी कॉल बॅक करू का? ठीक आहे, चालेल, थँक्यू. तर जसं की तुम्ही ऐकलं आहे, पहिला जो पॉईंट आहे तो संध्याकाळपर्यंत आय होप क्लिअर होईल, म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांचा आन्सर मिळेल की लास्ट इयरचे स्टुडंट्स जे आहेत ते अप्लाय करू शकतात का, आणि जर हो असेल तर मग ते त्या ठिकाणी कुठलं सर्टिफिकेट अपलोड करणार की लास्ट सेमिस्टरचे मार्कशीट अपलोड करणार. तर याचं उत्तर मी लवकरात लवकर त्यांच्याकडनं घेईल आणि तुमच्यापर्यंत पोहोचवेल. आणि लॉग इनचा इश्यू, तर काही विद्यार्थ्यांना लॉग इनचा इश्यू म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांना लॉग इनचा इश्यू येतो आहे की जेव्हा ते लॅपटॉपमध्ये किंवा डेस्कटॉपमध्ये क्रोम किंवा या ब्राउझरवरती जेव्हा रजिस्टर केल्यानंतर त्यांना त्यांच्या ईमेलवरती लॉग इन ID आणि पासवर्ड मिळतो, आणि त्याच्या खाली क्लिअरली मेन्शन केलेलं आहे त्यांनी की हे वरचे क्रेडेन्शियल्स तुम्ही घ्या आणि लॉग इन करा आणि जे तुमचा उरलेला फॉर्म आहे तो कंप्लीट करा, राईट.
पण लॉग इनचं तिथे ऑप्शन येत नाही आहे, पण लॉग इनचं ऑप्शन मोबाईलमध्ये दिसतं आहे. ठीक आहे, मोबाईलमधून जर तुम्ही एखाद्या वेळेस ट्राय केलं तर तुम्हाला मोबाईलमध्ये लॉग इनचं ऑप्शन दिसत आहे. वरच्या राईट कॉर्नरला आहे, 3 डॉट आहेत, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन दिसून येईल, पण ते मोबाईलवरती आहे, डेस्कटॉप लॅपटॉपवरती नाही आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही एक दिवस थांबा. तर हा सुद्धा मी डाऊट त्यांना विचारणार आहे. तर मग एकदा का हा रिझॉल्व झाला त्याच्यानंतर तुम्ही प्रॉपरली फॉर्म फिलअप करू शकता. एनिवे काही विद्यार्थ्यांना अजूनसुद्धा काही एरर्स येत आहे. तुम्हाला एक दाखवतो, एक सॅम्पल एरर. ॲज यू कॅन सी ऑन स्क्रीन तुम्ही बघू शकता, सर्वात शेवटची जी कमेंट आहे त्याच्यामध्ये एरर मेन्शन केलेलं आहे की रिक्वेस्टेड रिसोर्स इज अनअवेलेबल, द फॉर्म इज आयदर कॉन्फिगर्ड इन ऑफलाईन मोड और रिसोर्स लोकेशन इज इनकरेक्ट. तर हा एरर येत आहे विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना. तर त्यासाठी मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही एक दिवस थांबा, अजून तसा पण टाईम आहे. आजच फॉर्म फिलअप करण्याची जी प्रोसेस आहे सुरू झालेली आहे. 21 जानेवारीपर्यंत फॉर्म फिलअप करू शकता. तर बेटर आहे की थोडं वेट करा. जेव्हा संध्याकाळी हे दोन्ही पॉईंट्स रिझॉल्व्ह होतील तर मग तेव्हा आपण पुन्हा फॉर्म फिलअप करण्याची प्रोसेस स्टार्ट करू शकतो. ठीक आहे, परत एखाद्या वेळेस चुकून तुम्ही फॉर्म फिलअप करशाल आणि मग त्यांच्या डेटाबेसमध्ये जेव्हा तुमचा डेटा जातो, ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर, आणि परत जेव्हा तुम्ही फॉर्म चुकला आहे आणि परत जेव्हा तुम्ही फॉर्म फिलअप करता तेव्हा ते असं दाखवते की दिस मोबाईल नंबर इज ऑलरेडी एक्झिस्ट किंवा दिस ईमेल आय डी इज ऑलरेडी एक्झिस्ट. तर त्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही एक दिवस वेट करा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला नेक्स्ट त्यांच्याकडनं जे काही अपडेट येईल ते कळवेनच. त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म फिलअपची प्रोसेस पुन्हा सुरू करू शकता. ठीक आहे, तर अजून काही इश्यूज येत असतील तर ते सांगा, म्हणजे मी त्यांना ते अपडेट करू शकतो. ठीक आहे, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.